आज सादर होणार देशाचा अर्थसंकल्प सलग 8वा अर्थसंकल्प सादर करून निर्मला सीतारामन विक्रम करण्याच्या तयारीत। एबीपी माझावरती सकाळी 10 वाजल्यापासून लाईव्ह कव्हरेज। अर्थसंकल्पामधून जनतेला मोठ्या अपेक्षा, मध्यमवर्गीयांसाठी करामध्ये सूट जाहीर होण्याची शक्यता, दिलासा मिळणार का याची उत्सुकता। मुंबई एमएमआर मधील रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास आजपासून 3 रुपयांनी महाग। रिक्षाचं किमान भाडं 26 तर टॅक्सीचं किमान भाडं 31 रुपये। आता जोडायची वेळ आहे। एबीपी माझाच्या मुलाखतीमध्ये मंत्री संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य, तर संधी मिळाल्यास उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची स्पष्टोक्ती। महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये शिंदे फडणवीसांना अटक करणार असल्याच्या आरोपांच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना, सत्यनारायण चौधरींच्या अध्यक्षतेखाली एसआयटी। शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडींची कार महाराष्ट्र गुजरात सीमेवरील भिलाडमधल्या खाणीमधून बाहेर काढली। कारमध्ये सापडलेला मृतदेह धोडींचाच असल्याची पोलिसांची माहिती। नागपुरात जाहिरात कंपनीच्या मालकानेच 562 झाडं तोडल्याचं उघड। एबीपी माझाच्या बातमीनंतर विश्वजित वैरागडेसह 5 कामगारांना अटक। चौथ्या टी20 सामन्यामध्ये इंग्लंडचा पराभव करून भारताची मालिकेमध्ये 3-2 अशी विजयी आघाडी। शिवम दुबे आणि हार्दिक पांड्याची शानदार शतकं। बीसीसीआयकडून आज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा जीवन गौरव पुरस्कारानं सन्मान, तर जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधनाला सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूचा पुरस्कार। आणि राज्यभरामध्ये माघी गणेशोत्सवाचा उत्साह, गणेश मंदिरामध्ये दर्शनासाठी रांगा, मंदिरांना फुलांची आकर्षक सजावट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।